श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रमु अध्याय 38. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. बगलामुखी देवीच्या आराधनेचे विवरण. आम्ही पीठिकापुरमला जात असताना एक संन्यासी भेटला. तो एका औदुंबराच्या झाडाखाली बसला होता. त्याचे डोळे तेजस्वी दिसत होते. आम्हाला पाहताच त्या बैराग्याने विचारले, तुमची नावे शंकर भट्ट आणि धर्मगुप्त अशी आहेत ना? आम्ही होकारार्थी मान हलवली. तो पुढे म्हणाला, या औदुंबराच्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घ्या. तुमच्यासाठी श्रीपाद प्रभूंसाठी चर्मपादुका आहेत ना, त्या मला द्या आणि मला माझ्याकडील कालनाग मणी स्वीकारा. आम्ही त्यांच्या विनंतीस मान्यता दिली. मी त्या बैराग्यास म्हणालो, अहो महाराज, मी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य चरित्र लेखनाचा संकल्प केला आहे. मला श्रीपाद श्री वल्लभांचे भक्त भेटत आहेत आणि ते विशिष्ट वर्षात घडलेले विशिष्ट प्रसंग सांगत आहेत. त्याचे काय कारण असू शकेल? तो बैरागी म्हणाला, श्रीपाद श्री वल्लभ हे आदि भैरव व आदि भैरवी यांचे संयुक्त स्वरूप आहेत. कालावर शासन करणारे कालभैरव सुद्धा तेच आहेत. ते कालस्वरूप असून कालपुरुष हा त्यांच्यापेक्षा भिन्न नाही. महाकाल स्वरूप सुद्धा तेच आहे. कोणत्या वेळी कोणती घटना घडेल याचे संपूर्ण ज्ञान त्यांनाच असते. त्यामुळे अव्यक्त रूपात असलेले श्रीपाद श्री वल्लभांचे संकल्प स्वरूप कोणत्याही देशकालाने बंदिस्त असणाऱ्या जीवाला समजणे शक्य नसते. त्यांची काल व आवश्यक यांच्यावरील क्रीडा चेंडू खेळण्यासारखी आहे. सर्व जीवसृष्टींचे स्वरूप, त्यांची कर्तव्ये, त्यांचे गुणधर्म, त्यांचे परिणाम या त्यांचे प्रभाव या सर्व गोष्टी त्यांच्या नियंत्रणाखाली असतात. आपल्या विद्वत्तेचा गर्व असलेल्या व्यक्तीला ते एका क्षणात अज्ञानी बनवू शकतात. अति अडाणी व्यक्तीला ते वेद वेदांगात पारंगत असलेला विद्वान पंडू बनवू शकतात. त्यांचा हा योग संपन्न अवतार आहे. ते अवतारी पुरुष असून प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे अवतार आहे. हे समजण्यासाठी आपल्या पापराशी जळून दग्ध व्हाव्या लागतात आणि पुण्यराशीचा संचय व्हावा लागतो, असा सर्वसाधारण नियम आहे. त्यांचा कृपा कटाक्ष झाल्यास हा साधारण नियम दूर सारून ते भक्तांचे रक्षण करतात. ते क्षणोक्षणी लीला विहार आहे. श्रीपाद प्रभूंच्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांचा एक क्रमबद्ध पद्धतीने विकास होतो. त्यांच्या जीवनातील प्रत्येक वर्षात घडलेल्या एक किंवा दोन दिव्य लीला साधकांना समजू शकतात. या क्रमाक्रमाने समजाव्या हा सुद्धा त्या दिव्य लीलांचा अंतरार्थ आहे. श्रीपाद प्रभूंनी केवळ पृथ्वीच्या उद्धारासाठी अवतार घेतलेला नाही. अनेक कोटी ब्रह्मांड प्रत्येक क्षणी निर्माण, स्थिती आणि लय पावत असतात. त्यांच्यातील परिक्रम सुद्धा श्रीपाद प्रभूंच्या अधिकारात असतो. त्यांच्या दिव्य नेत्र तलावात कोट्यावधी ब्रह्मांडाची वृद्धी आणि क्षय होत असते. हेच त्यांचे निज तत्व स्वरूप आहे. त्यांचे निराकार स्वरूप म्हणजे परातत्व होय. अव्यक्त स्वरूपात असलेले त्यांचे महातत्व कोणीच जाणू शकत नाही. त्यांचे महातत्व साकार रूपात पीठिकापुरात अवतरित होणे ही त्यांची एक दिव्य लीला आहे. श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत अद्भुत आणि अनाकलनीय आहेत. त्या लीलांना अंत नाही. वेद सुद्धा त्यांचे वर्णन करताना मौन झाले. श्रीपाद प्रभूंचे ज्ञान असीम आहे. वेदातील ज्ञान परिमित आहे, परंतु श्रीपाद प्रभूंची दिव्य शक्ती आणि करुणा अनंत आहेत. ते सर्व देशात सर्व काळात स्थित असतात. सत्याचे सत्य, ज्ञानाचे ज्ञान आणि अनंताला सुद्धा न कळणारे त्यांचे महाअनंत स्वरूप आहे. बगलामुखी देवीची उपासना. मी वास्तविक पाहता बंगाल देशाचा रहिवासी आहे. मी बगलामुखी देवीची आराधना करतो. ही देवी दशमहाविद्यांपैकी एक आहे. शत्रूंचा व्यक्तिशः नाश इच्छिणाऱ्यांनी या बगला देवीची आराधना करावी. सर्व रूपातील परमेश्वराची संहार शक्ती बगला देवीच आहे. या देवीची आराधना केल्याने वाक्सिद्धी प्राप्त होते. मनोवाक्य आणि कर्ममूल या दोघांच्या ऐक्यवाक्याने धर्मबद्ध जीवन जगणाऱ्या लोकांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य खरेच मानले जाते. वाक्याला सुद्धा
पश्यंती, मध्यमा असे भेद असतात. सत्ययुगात सर्व जगताचा नाश करणारे एक भयंकर वादळ आले होते. पृथ्वीवरील आलेल्या या संकटाने विष्णू भगवान चिंतित झाले होते. त्यांनी तेव्हा तपस्या करण्यास आरंभ केला. त्यावेळी विद्या महादेवी बगलामुखी रूप घेऊन अवतरली. श्री मन्नारायणांनी दर्शन देऊन तिथे ते सृष्टीचा विध्वंस करणारे वादळ थांबविले. या देवीला काही लोक वैष्णव देवी असे सुद्धा मानतात. मंगळवारी चतुर्थी दिवशीच्या अर्धरात्री ही प्रकट झाली. ही स्तंभन शक्ती रूपिणी आहे. तिच्यामुळे सूर्यमंडल स्थित आहे, तसेच स्वर्ग सुद्धा स्थित आहे. इहलोक आणि परलोकातील सर्व सुखे ही देवी कृपेने आपल्या भक्तांना प्रदान करते. साधकांच्या जीवनात हल्लाकल्लोळ माजविणाऱ्या दुष्ट शक्ती आणि अंधशक्तीची ही देवी निर्मूलन करून प्रगतीचे अभयदान देते. बगलामुखी देवीस वडवामुखी, जातवेदमुखी, उल्कामुखी, ज्वालामुखी, बृहद्भानुमुखी अशा नावाने सुद्धा संबोधिले जाते. सर्वप्रथम ब्रह्मदेवाने बगला महाविद्याोपासना केली. या देवीने ब्रह्मदेवास बालरूपात दर्शन दिले. तिरुपती तिरुमलये या क्षेत्रात त्यांनी तिची अर्चना केली. श्री व्यंकटेश्वर व पद्मावतींना देवी समजून त्यांची पूजा करून त्याने ब्रह्मोत्सवाचा प्रारंभ केला. या महाविद्येचा ब्रह्मदेवाने सनकादिक ऋषींना उपदेश केला होता. ब्रह्मानंतर या देवीची उपासना भगवान विष्णूंनी केली होती. भगवान परशुरामाने सुद्धा या देवीची उपासना केली होती. मी तीर्थयात्रा करीत असता पिठिकापुरमला येऊन पोहोचलो. श्री कुक्कुटेश्वराच्या देवस्थानात अर्चना केली. त्यानंतर एका सुंदर बालकास पाहिले. ते बालक मला म्हणाले, हे महादया, आपण बंगाल देशातून आला आहात हे मला माहीत आहे. मी बराच काळापासून आत्तापर्यंत या मंदिरात स्वयंभू दत्तात्रेयांच्या रूपात या स्थानी बंदिस्त आहे. माझी लवकरात लवकर एका अर्चकाकडून नित्यपूजा करण्याची व्यवस्था करा. मी गुदमरलो आहे. माझ्या अंगाचा दाह होत आहे. त्यामुळे पुरोहितांनी मला थंड वाटण्यासाठी माझी अर्चना करावी अशी माझी इच्छा होती. त्यांनी त्यास नकार दिला. बाकी सगळेच व्यर्थ असल्याने मी बाहेर जातो असे म्हणालो. मी स्वतः बाहेर पडण्यापेक्षा तेच मला बाहेर काढतील असे ते म्हणाले. त्यांच्या शब्दांचा गर्भितार्थ मला समजला. ते खरोखरच भगवान दत्तात्रेय आहेत हे मी जाणले. त्यांची काळजीपूर्वक व यथासांग पूजा अर्चना करण्यात येत नव्हती. ते अस्पृश्यता अजिबातच मानत नव्हते. कर्मठ ब्राह्मण अस्पृश्यांना मंदिरात येऊ देत नव्हते. त्यामुळे ते दुःखी, कष्टी व पीडितांच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतःच अवतार घेतला. माझ्या आराध्य देवतेच्या रूपात मला दर्शन देऊन संतुष्ट करावे अशी मी त्यांना विनंती केली. त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराने स्मित केले. मी श्री बगला महादेवीचे दर्शन घेतले. मानवी नेत्र इतके अलौकिक तेज पाहू शकत नाही. मला भोवळ आली. काही दयाळू माणसांनी तेथे एका झाडाखाली घोंगडे टाकले आणि त्यावर मला ठेवले. वास्तविक पाहता मला भोवळ आलेली नव्हती. त्यांनी मला सर्वोच्च आनंदाची अनुभूती दिली. माझे हृदयाचे ठोके आणि नाडी थांबली. लोकांना माझ्या स्थितीचे ज्ञान झाले नाही. संन्याशाचा वृत्तांत. माझ्या संदर्भातील घटनेमुळे पिठिकापुरममध्ये गदारोळ माजला. कोणा ब्राह्मण संन्याशाने श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात प्रवेश करून स्वयंभू दत्तात्रेयांना भेट दिली. तो नीच जादूगर असून त्याने स्वयंभू कुक्कुटेश्वरावर चेटूक करण्याचा प्रयत्न केला. परंतु पुजाऱ्यांच्या शिस्तबद्ध व कठोर आचरणामुळे आणि नेमस्तपणामुळे कुक्कुटेश्वर आणि स्वयंभू दत्ताची शक्ती क्षीण झाली नाही. त्यांचे ऋणात्मक फळ म्हणून हा संन्यासी भोवळ येऊन पडला आणि नाडी व हृदयाचे ठोके बंद पडून निश्चित पडला असा मतप्रचार पसरला. सर्वसाधारणपणे प्रवाद क्षणार्धात पसरतात. येथील लोक सत्याला असत्य म्हणतात, असत्याला सत्य म्हणून इतरांवर त्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात. त्यांच्यावर अवतार घेतलेले श्रीपाद श्रीवल्लभ त्या सर्वांपेक्षा अधिक कुशल आहेत. येथे घडणाऱ्या सर्व घटनांनी त्यांची खूपच करमणूक झाली. यांची मौज लुटणारे
ते चिरंतनपणे उल्लसित होतात. पीठिकापुरममधील पुजाऱ्यांचे महत्त्व वाढले. त्यांच्या शिस्तीमुळे व नेमस्तपणामुळे एक नीच जादूकर भोवळ येऊन प्रेतवत पडला. त्यांच्या मदतीने पीडा व क्लेश नष्ट झाले. त्यांच्याद्वारे खास अर्चना करून फार मोठे कल्याण होईल असा प्रचार पीठिकापुरम येथे झाला. पुजाऱ्यांकडून पूजा करण्यात आल्या. ब्राह्मणांना मुक्तपणे धन भेट देण्यात आली. अचानक पुजाऱ्यांना एक समस्या भेडसावू लागली. स्वयंभू दत्त आणि कुकुटेश्वराची अर्चना केल्याने त्यांना अत्यंत शारीरिक परिश्रम होत होते. त्यामुळे त्यांनी विविध प्रकारचा शिदा आणि उदारपणे दान केलेले धन प्राप्त होत होते. त्यांच्या घरामध्ये पेटाऱ्यांमध्ये ठेवलेले धन सकाळी नाहीसे होत होते. ठरविल्याप्रमाणे अर्चना करणे त्यांना अनिवार्य होते, पण मिळवलेले धन मात्र अदृश्य होत होते. एवढेच नाही तर जरी त्यांनी भरपूर शिदा दिला आणि ते मोठ्या प्रमाणावर अन्न सेवन करत होते, तरीही त्यांना क्षीण झाल्यासारखे वाटू लागले. त्यांची दमछाक होत होती. एकीकडे क्षीणत्व येणे व दुसरीकडे धन अदृश्य होणे, या दोन्ही गोष्टी विचित्र होत्या. त्यांनी सत्य सांगितले असते तर ते अडचणीत पडले असते. हे महान पुजारी मंत्रतंत्रामध्ये निष्णात आहेत आणि असा दूरवर प्रचार झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या यक्षिणींचा प्रभाव पडला आहे असे पसरले असते तर त्यांची खूपच मानहानी झाली असती. त्यांची स्थिती अशी झाली होती की अंतर्गुडगुडायते बहिर्वर्तू न शक्यते इति. त्यामुळे ब्राह्मणांनी या गोष्टी त्यांच्या मनातच ठेवल्या आणि त्यांची कुठेही वाच्यता केली नाही. मूर्छित पडलेला संन्यासी जिवंत आहे की मृत आहे याची खात्री करून तो मृत असल्यास त्याचे दहन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी ही समस्या बाप्पन्नाचार्यालूंसमोर मांडली. नंतर बाप्पन्नाचार्यालून संन्याशाच्या शरीराचे परीक्षण केले आणि जाहीर केले की तो संन्यासी मृत किंवा मूर्छित नसून तो समाधी अवस्थेत आहे. बाप्पन्नाचार्यालूंच्या वचनाची पर्वा न करता जर संन्याशांच्या शरीराचे दहन केले तर यक्षिणींचा दुष्प्रभाव नाहीसा होईल असा काही लोकांचा विचार होता. दहन केल्यावर संन्याशांची शक्ती प्रचंड जोराने वाढेल आणि अशा अनेकविध उत्पातांची निर्मिती होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या विशिष्ट निर्धारामुळेच केवळ माझ्या शरीराचे दहन झाले नाही. 8 दिवसानंतर मी पूर्ववत झालो. श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या दिव्य पवित्र करकमलांनी माझ्या मस्तकाला स्पर्श केला. कोणत्याही ब्राह्मणाने मला भिक्षा दिली नाही. माझ्या निवासाची व जेवणाची सोय पीठिकापूर येथील काही धनगरांच्या घरी करण्यात. जातपात निर्बंधांचे मी अनुसरण करत नसल्याने सर्व धनगरांशी माझे आत्मीयतेचे नाते निर्माण झाले. या धनगरांमध्ये एक लक्ष्मी नावाची स्त्री होती. तिचा पती तिला अत्यंत स्नेहापूर्ण वागणूक देत होता. तो सर्व धनगरांचा नुसता प्रमुखच नव्हता तर त्या जातीतील तंटे बखेडे मिटवण्यासाठी तो न्यायाधीश म्हणून सुद्धा काम पाहत असे. वयाने छोटा असूनही शिक्षित असल्याने तो मृत्यूपत्रे वाचत असे, मालमत्तेची कागदपत्रे तयार करीत असे आणि त्या कागदपत्रात लिहिल्याप्रमाणे वाटणी करत असे. त्यामुळे त्यांच्या वयाचा विचार न करता त्याच्या जात बांधवांनी त्याला आपला प्रमुख म्हणून निवडले. पतिव्रतेची सर्व शुभ लक्षणे त्याची पत्नी लक्ष्मी हिच्यात होती. मला श्रीपाद प्रभूंची थोरवी माहीत असल्याने मी लक्ष्मीला सांगितले की तिचे श्रीपाद प्रभूंशी काही ऋणानुबंध प्रस्थापित झाल्यास तिचे कल्याण होईल. मध्यंतरीच्या काळात श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठींची गाय दूध देईनाशी झाली. त्यामुळे श्रेष्ठींच्या घरी लक्ष्मी दूध आणून देऊ लागली. श्रीपाद प्रभू श्रेष्ठींच्या घरी नेहमी येत असत. त्यांनी विचारण्यापूर्वीच आजी मला भूक लागली आहे असे म्हणण्यापूर्वीच महालक्ष्मी श्रीमंत व्यंकट सुब्बम्मा दूध तापवून श्रीपाद प्रभूंना देत असे. त्याचबरोबर ती मलई व लोणीही देत असे. जेव्हा लक्ष्मीने त्या घरी दूध द्यायला सुरुवात केली तेव्हापासून श्रीपादांची भूक थोडी जास्तच. श्रीमंत व्यंकट सुब्बय्यांनी लक्ष्मीला आणखी थोडे दूध आणायला सांगितले. तिने जर अजून दूध आणले असते तर तिच्या घरचे दूध संपले असते. तिला ताक प्यावे लागले असते. असे असून सुद्धा त्यागाची मूर्ती असलेल्या लक्ष्मीने
श्री श्रेष्ठींच्या घरी तिला स्वतःला पिण्यासाठी ठेवलेलं दूध सुद्धा देऊन टाकले. पूजा व इतर विधी मंदिरांमध्ये 10 दिवस चालू होते. ब्राह्मणांना मोठ्या प्रमाणावर धन देण्यात आले. तथापि यक्षिणीच्या प्रभावामुळे सर्व निरर्थक होते. सशक्त होण्याऐवजी ब्राह्मण क्षीण होऊन कमजोर होऊ लागले. पुराण सांगणाऱ्या ब्राह्मणाची कथा. नंतर एक पुराण सांगणारा पंडित त्या गावात आला. पुराणे ही शूद्रांसाठी असून त्यांच्यासारख्या उच्चकुलीन ब्राह्मणांसाठी नाहीत. त्यांना माहीत नाही असे एकही पुराण नाही असे ब्राह्मणांनी सांगितले. श्री बाप्पन्नाचार्यालू, श्री श्रेष्ठी, श्री वर्मा यांनी त्यांच्या वतीने पंडिताला काही रक्कम देऊ केली. सर्व शूद्र ब्राह्मण पुराण श्रवणांसाठी उपस्थित राहू शकतात यास एकमत झाले. एवढेच नाही तर शूद्र त्या पुराण सांगणाऱ्या पंडितास पैशाच्या स्वरूपात दान देऊ शकतात हे दवंडी पिटवून जाहीर करण्यात आले. शूद्रांनी पंडितांना दिलेल्या रकमेतील अर्धी रक्कम त्याने ब्राह्मण परिषदेकडे जमा केलीच पाहिजे आणि उरलेली अर्धी पंडितांनी घ्यावी असे काही ब्राह्मणांनी सुचविले. यावर बाप्पन्नाचार्यालू त्यांची निर्भत्सना करत म्हणाले, याला म्हणतात मुष्टीलो मुष्टी वीरमुष्टी. तुम्ही म्हणालात की तुम्ही पुराण ऐकणार सुद्धा नाही. उलट पक्षी तुम्ही त्या पंडितांचे पुराण कथन करून कष्टाने मिळवलेला पैसा त्यांच्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहात. तुम्ही आचरण व विचार करण्याच्या पद्धती न बदलल्यास तुम्हाला भविष्यात कालपुरुषाच्या कठोर शिक्षा भोगाव्या लागतील. श्री बाप्पन्नाचार्यालूंच्या निवासस्थानी पुराण सांगणाऱ्या पंडितांच्या भोजनाची सोय करण्यात आली. पुराणाचे कथन करण्यापूर्वी लक्ष्मी त्याला तापविलेले दूध देऊ लागली. ते दूध पिऊन तो पुराण सांगावयास सुरुवात करत असे. श्रीपाद वल्लभांचा वास प्रत्येकाच्या हृदयात असल्याने त्यांना माहीत नाही असे काहीच नव्हते. तो पंडित खूप ज्ञानी व मोठा योगी होता. त्याच्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याने धारण केलेली इतर रूपे पाहिली. त्या रूपातील चैतन्य शक्तीला त्याने स्वतःकडे आकर्षून घेतले. नंतर एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरी 4 महिन्यांच्या अर्भकात त्याला आपला आत्मा सापडला. दूध देण्याच्या समयी त्याने लक्ष्मीला पाहिले असता त्याला समजले की लक्ष्मीच्या पुढच्या जन्मी त्याचा आत्मा लक्ष्मीचा पती असेल. याचा अर्थ असा की वरील अर्भक लक्ष्मीच्या पुढच्या जन्मीचा तिचा पती असेल. आत्म्याची सर्व पुरुष रूपे त्याने मूलतत्व असलेल्या पंडितामध्ये आधीच विलीन झाली. जेव्हा त्याने आपल्या योगदृष्टीने आपले शक्तिरूप शोधले तेव्हा लक्ष्मी ही सर्व स्त्री रूपांचे मूलतत्व आहे असे त्याला समजले. त्याचबरोबर त्याचे स्त्रीत्व लक्ष्मीमध्ये विलीन झालेले आहे याची त्याने नोंद घेतली. लक्ष्मीने तिच्या पतीवर अतिशय प्रेम होते. तिच्या नवऱ्याचे चैतन्य त्याच्या जुन्या शरीराला सोडू शकणार नाही हे तिला समजले होते. अनेक वेळा तिच्या नवऱ्याची आकृती तिच्या बाजूला उभी आहे असे लक्षात आले होते. विरजा नदी पार करण्यासाठी गोदान देण्यात आले. गोमातेने तिच्या पती सुखरूपपणे विरजा नदी पार करण्यास मदत करून या पृथ्वीवर गाय म्हणून जन्म घेतला. तिने गोमातेसही पहिले होते हेच त्याचे कारण होते. विरजा नदी पार करून गेलेल्या लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य पुराण सांगणाऱ्या पंडितात विलीन झालेले असून तो पंडित त्याचे मूलतत्व आहे. तथापि त्याच्या कर्माचे ऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या आत्म्याच्या इतर रूपांची कर्मे आपल्या योगिक सामर्थ्यावर फेडून टाकून परमात्म्यात विलीन होण्याचा निर्णय घेऊन तो पंडित पिटिकापूरला आला होता. पंडित परमात्म्यात विलीन झाल्यास ब्राह्मण जमीनदाराचे 4 महिन्याचे अर्भक मृत्यू पावेल. जर तसे झाले तर लक्ष्मीला तिच्या पुढच्या जन्मी कुमारिका म्हणून मरण येईल. याचे कारण म्हणजे तिच्या पुढील जन्मातील पती असलेला तो ब्राह्मणाचा पुत्र तिच्या आधीच्या जन्मातच मृत झालेला असेल. असे असले तरी लक्ष्मीला पुढील जन्म घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे तिचे मर्त्य शरीर पडल्यानंतर जेव्हा चैतन्यावस्था प्राप्त होईल तेव्हा सद्गुणी ब्राह्मण कुटुंबात तिचा जन्म व्हायला हवा. तिचा पती असलेले जमीनदाराचे अर्भक मोठे होऊन गृहस्थ व्हावयास हवे. अरे रे, लक्ष्मी निष्पाप होती. याची कल्पना नसल्याने ती अर्धनारेश्वर योगाचे अनुसरण करीत होती. ही सर्व श्रीपाद प्रभूंची लीला होती.
पुराण प्रवचनाच्या या नाट्याची सांगता झाली. पंडिताने शूद्रांकडून पैशांच्या स्वरूपातील भेटींचा स्वीकार केला. लक्ष्मी शूद्र जातीत जन्माला आली होती. पंडिताने शूद्रांबरोबरील संबंधाचा स्वीकार केल्याने त्यांची शूद्रांबरोबरील कर्मबंधनातून मुक्तता झाली असे त्याला वाटले. काही कर्मबंध शिल्लक राहिले असल्यास ते योगाग्नीने जाळून टाकण्याची त्यांची इच्छा होती. बाप्पन्नाचार्यालूंच्या घरी भोजनाचा स्वीकार केल्याने त्यांच्या ब्राह्मण जन्माशी निगडीत असलेला ऋणानुबंध तुटेल असे त्याला वाटले. त्या थोर योग्यास मानधन देण्यासाठी श्री बाप्पन्नाचार्यालू घरात गेले. त्याच दरम्यान लक्ष्मी बाप्पन्नाचार्यालूंच्या घरी आली. लक्ष्मीच्या घरच्या गायीने वासरास जन्म दिल्याने ती चिकाच्या वड्या बनवण्यासाठी दूध घेऊन आली होती. लक्ष्मीला श्रीपाद प्रभूंबद्दल आस्था होती आणि तिच्यावर तिची खूप निष्ठा होती. बाप्पन्नाचार्यालूंनी त्या पंडितास मानधन दिले. पंडिताने निघण्याची परवानगी मागितली. श्रीपाद प्रभू म्हणाले, सर्व लोकांनी तुला निघण्याची आज्ञा दिली. फक्त 2 व्यक्ती तुला निघण्याची परवानगी देण्यास नकार देत आहेत. व्यापाऱ्यांच्या जन्मखर्चाच्या हिशेबात मी तज्ज्ञ आहे. किती कर्ज फेडले आहे आणि अशा इतर गोष्टी. कर्ज पूर्ण चुकते झाल्याशिवाय तू पिटिकापूरमधून हलू शकत नाहीस. तो ब्राह्मण शुद्ध झाला. श्रीपाद वल्लभ हे दत्तावतार आहेत हे पूर्वी त्याने ऐकले होते. श्रीपाद प्रभू म्हणाले, लक्ष्मी निष्पाप आहे. ती थोडीच वर्ष जगेल. मृत्यूनंतर काय होईल? ज्ञान रूपात तू ब्राह्मण म्हणून जन्माला आलास. ती त्या रूपात तुझ्या सुखदुःखात सहभागी झाली. तुझ्या चैतन्य तत्वाला विरजा नदी पार करून देणारी गोमाता तू गुरख्यांच्या रूपात असताना मृत होऊन पृथ्वीवर परत येईल. या स्त्रीने तिच्या प्रेमाग्नी तिच्या नवऱ्याचे चैतन्य तत्व जपून ठेवले. तिचे शरीर गळून पडल्यानंतर काही वर्षांनी धनगरणीच्या रूपाचे चैतन्य तत्व ब्राह्मण रूपाच्या चैतन्य तत्वात बदलू शकणार नाही. ते बदलू शकते. धनगरणीच्या स्वरूपात ती एक ब्राह्मण आहे. तुझ्या कर्मबंधाबद्दल मला चांगली माहिती आहे. मी मूर्तिमंत पद्मावती देवी असल्याने पुढील जन्मी ब्राह्मण जन्म घेणाऱ्या या स्त्रीच्या भाळी सोनेरी खूण करून मी तिला आशीर्वाद दिला आहे. तिच्यासाठी मांगल्याची निर्मिती करून ते हिरण्य लोकात जपून ठेवले आहे. जेव्हा सुवर्णाशी असलेला संबंध तुटेल तेव्हा पत्नीचे पतीबरोबरील नाते सुद्धा तुटेल. त्यामुळे पवित्र सोन्याचे अलंकार आम्ही हिरण्य लोकात सुरक्षितपणे जतन करून ठेवले आहेत. सद्यस्थितीत काही महिन्यांच्या अर्भकात असलेले तुझे चैतन्य तत्व काढून घेतल्यास कोणताही राक्षस त्या शरीराचा ताबा घेईल आणि अनिष्ट कृत्यांचा स्वैर आनंद मिळवेल. म्हणून तुला या स्त्रीकडून सोन्याचे दान मिळून हा कर्मबंध टिकून राहील. पुढच्या जन्मी तुम्ही आदर्श जोडपे म्हणून जगाल, माझे भक्त असाल आणि तुम्हाला मुक्ती मिळेल असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी त्यांना आशीर्वाद दिला. अशा प्रकारे ते काही महिन्याचे ब्राह्मण अर्भक मोठे होईल. लक्ष्मी ब्राह्मण कुटुंबात जन्म घेईल आणि त्याची पत्नी होईल. श्रीपाद प्रभूंच्या लीला खरोखरच अद्भुत आहेत. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.